राष्ट्रवादी कांग्रेस के विधायक अमोल्य मिटकरी ने जय पवार द्वारा सुनेत्रा पवार को लेकर दिए गए बयान का समर्थन करते हुए विपक्ष को करारा जवाब दिया है। जय पवार ने इच्छा जताई थी कि सुनेत्रा पवार 2029 के विधानसभा चुनाव में बारामती से चुनाव लड़े और राज्य की मुख्यमंत्री बने। मला असं वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आपल्या नेत्यांप्रती ती भूमिका आहे। 2029च्या विधानसभेच्या निवडणुकीत स्वतः सुनेत्रा वहिनी बारामती विधानसभा लढणार करण्याचा मोठा विजय त्यांनी प्राप्त केलाय। त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा जर जय पवार यांनी व्यक्त केली असेल तर त्यात कोणाला पोटात दुखण्याची काय आवश्यकता नाही। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। प्रत्येकाला आपल्या पक्षाचा नेता हा राज्याचं नेतृत्व त्यांनी करावं। तुम्ही थोडं आदरांजली सभेमध्ये जर बघितलं असेल तर राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी सुद्धा त्यांच्या भाषणात अजितदादा म्हणजे महाराष्ट्राला न लाभलेला एक मुख्यमंत्री असं जे काही कौतुक म्हणजे त्यांच्या आठवणी काढल्या हे मला असं वाटते खरी आदरांजली होती आणि ते स्वप्न पूर्ण करणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं। म्हणून स्त्रीमध्ये क्षमता नसते का? एकीकडे जिजाऊ सावित्री आणि अहिल्याबाई होळकरांचा वारसा सांगायचा आणि दुसरीकडे जर एखाद्या स्त्रीने राज्याचं नेतृत्व करावं अशी भावना व्यक्त केल्यानंतर कोणाला वाईट वाटण्याची आवश्यकता नाही। म्हणून जय पवार जे बोलले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे। बाकीच्यांना वाईट वाटण्याची आवश्यकता नाही।